यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी। ते बघा, रात्रभर मी साबुदाणा भिजत घातला आहे, कसा मोकळा मोकळा झाला आहे। त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते सगळं तुम्हाला हे बघा, त्याच्यासाठी तेल घेतलं आहे, शेंगदाणे घेतले आहे, 2 मोठे बटाटे घेतले आहे, मीठ घेतलं आहे, हिरवी मिरची घेतली आहे, जिरं घेतलं आहे। आता मी जरा बटाटे वगैरे कापून घेते, मग तुम्हाला दाखवते कशी साबुदाण्याची खिचडी करायची। हे बघा, मी बटाटा धुवून चिरून घेतला आहे बारीक बारीक। आता मी दाखवते कशी फोडणी द्यायची ते। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात टाकते शेंगदाणे जरा भाजून द्यायचे चांगले। हे बघा, शेंगदाणे भाजून गेले, अजून थोडेसे भाजायचे। शेंगदाणे चांगलं भाजले ना का खायला पण चांगले लागते साबुदाणा खिचडी। तर शेंगदाण्याला मी सगळं काढून घेते। कढई गरम आहे ना, त्यातच आपण तेल घालू, तुम्हाला लागेल तेवढं घाला। जिरं घालूया, जरा जिरं चटकलं ना, हे बघा जिरं लाल झालं का मिरच्या घालायच्या, चांगली जरा फ्राय होऊन द्यायचे। फ्राय झाली ना का खायला साबुदाणा चांगला लागतो। आता यात ना मी बटाटा घालते, चांगलं हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। मीठ घालते, मिठाला पण हलवून घ्यायचं व्यवस्थित। कोण कोण आलं बिलं सगळं घालतात, पण मला आलं मी खात नाही पहिल्यापासून, कढीपत्ता आलं म्हणून मी घालत नाही। आपलं तुम्ही लोक खात असेल तर तुम्ही घालू शकतात। 5 मिनटं ना ढाकून ठेवायचं। तोपर्यंत जे शेंगदाणे भाजले होते ना, त्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं। जास्त बारीक नाही करायचं, एकदम असं दरदर असा पावडर करायचं। हे बघा, आता 5 मिनटं झाले, आपण जरा याला ना फिरवून बघूया बटाट्याला। शिजलाय बघा, बटाटा शिजलाय, अजून 2 मिनटं राहू देऊया। हे बघा, परत 2 मिनटं झाले, आपण याला परत फिरवून बघूया। तर चांगला शिजलाय बटाटा। कच्च्याने बटाटा टाकलं ना, जरा असं फ्राय होतं ना का साबुदाण्याची खिचडी खायला छान लागते। आता यात घालूया भिजलेला साबुदाणा। हे बघा, सगळं मी साबुदाणा घातला। आता टाकते शेंगदाण्याचं कूट, चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया याला, साबुदाण्याला, बटाट्याला, शेंगदाण्याला। हे बघा, आता चांगलं मिक्स झालं आहे। आता 2 मिनटं याला वाफेवर ठेवूया, ढाकण ठेवून 2 मिनटं वाफेला ठेवूया। हे बघा, 2 मिनटं झाले। आता आपण मी आता खोलून बघते। हे बघा, साबुदाणा किती मोकळा मोकळा झाला आहे बघा। झाली आपली साबुदाण्याची खिचडी। कोण कोण कोथिंबीर टाकतं, साखर घालतात, पण माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या पोरांना आवडत नाही म्हणून मी घालत नाही। तुमची पण अशी मोकळी होते का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। माझ्या यूट्यूब चॅनलवर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आता साबुदाण्याची खिचडी मी एका प्लेटेमध्ये काढून दाखवते तुम्हाला। हे बघा, एका प्लेटामध्ये काढून दाखवते। हे बघा, एका प्लेटामध्ये मस्त काढून दाखवते गरम गरम खिचडी। हे बघा, यात आता मी थोडेसे वेफर ठेवते। हे बघा, आता यात दही ठेवते। दहीमध्ये ना मी साखर टाकलेली आहे, काय की साबुदाण्यामध्ये नव्हते टाकले। आणि एकदा तुम्ही पण बनवून बघा, ट्राय करून कशी होते कशी नाही। माझ्या पोरांना तर अशीच खिचडी आवडते, आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। आणि तुम्ही कशी पदार्थाची बनवतात ते मला पण कळेल। माझ्या यूट्यूब चॅनलवर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आजची रेसिपी आहे साबुदाणा खिचडी।